किती त्रिकोण आहेत हे काढण्यासाठी आपण सर्वप्रथम याच्यामध्ये असणारे त्रिकोण काढूया. 1 2 3 4 म्हणजे या 4ची दुप्पट केली किती येते 8. त्यानंतर आपण पाहणार आहोत ही आकृती 1 2 3 4 या 4ची दुप्पट केली किती आली 8. मुलांना समजलं की इथून वरची जी आकृती आहे त्याच्यामध्ये 8 त्रिकोण होतात आणि इथून खाली जी आकृती आहे इथपर्यंत याच्यामध्ये 8 त्रिकोण तयार होतात. हे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत काय की या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण, या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण जर आपण पाहिले तर पहा याच्यामुळं 1 2 आणि हा पूर्ण एक अशी तर या ठिकाणी 3 त्रिकोण तयार होतात आणि या ठिकाणी देखील किती त्रिकोण तयार होतात 3. म्हणून +3 आणि +3. मग पहा किती झाले. ह्या सर्व यांचा जर विचार केला आपण तर आकृतीमध्ये तयार होणारे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणांचं जर आपण मोजमाप केलं तर तयार होणारे त्रिकोण किती आहेत ते पहा मुलांनो. मग आपल्या लक्षात आलेलं असेल की या शिरोबिंदूपाशी तयार होणारा एक त्रिकोण तयार होतो. पहा तो कोणता. या शिरोबिंदूपाशी तयार होणारा एखादा त्रिकोण आहे का. या शिरोबिंदूपाशी तयार होणारा त्रिकोण, या शिरोबिंदूपाशी तयार होणारा म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 या 6 शिरोबिंदूपाशी 6 त्रिकोण तयार होतात. म्हणजे अधिक किती आले 6. म्हणजे एकूण या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती आहेत 8 आणि 8 16 17 18 19 20 21 22 आणि शिरोबिंदूपासून तयार होणारे 6 म्हणजे या आकृतीमध्ये तयार होणारे एकूण त्रिकोण किती आहेत 28. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 3. कशा पद्धतीने सोडवलंय पहा मुलांनो. सर्वप्रथम आपण ही आकृती घेतली 1 2 3 4 क्रमांक दिले. या 4ची दुप्पट किती आली 8. त्याच्यानंतर आपण 1 2 3 4 क्रमांक दिले. या 4ची दुप्पट किती आली 8. म्हणजे ह्या दोन्ही आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण तयार झाले. त्यानंतर बाहेरच्या बाजूचे 3 त्रिकोण, या बाजूचे 3 त्रिकोण. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण, या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण, या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा एक त्रिकोण, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी असे एकूण किती त्रिकोण तयार झाले 6. म्हणून या आकृतीमध्ये एकूण 28 त्रिकोण आहेत. चला तर मुलांनो पुढे किती त्रिकोण आहेत ही आकृती पहा आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत. अतिशय साधे आणि सोपे आयडिया मुलांना पहा. या आकृतीचे त्रिकोण मोजत असताना आपण प्रत्यक्ष मोजूया. कशा पद्धतीने आपल्याला पाहता येतील 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 1 आणि हा एक 6 असे एकूण किती त्रिकोण आहेत 6. मग आपल्या लक्षात येत असेल पहा 1 2 3 4 5 आणि 6 असे एकूण या ठिकाणी किती त्रिकोण आहेत 6. मग आपण इथे घेतले 6 अधिक हा एक मोठा त्रिकोण आणि दुसरा हा एक त्रिकोण म्हणजे किती झाले ते 2. म्हणजे या आकृतीमध्ये असणारे एकूण त्रिकोण किती असणार आहेत 8. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. आकृती पहा कशा पद्धतीने आपण ह्याचे त्रिकोण काढलेत. एक लक्षात ठेवा 1 2 3 4 5 6 हे 6 त्रिकोण छोटे आणि पहा या ठिकाणून असा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण तयार होतो. असे 2 6 2 8 म्हणून या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2. चला मुलांनो पुढील आकृती पाहूया. ही एक आकृती पहा मुलांनो. एकूण किती त्रिकोण आहेत ते सांगा. मग पहा ही आकृती पहा आणि ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. याची साधी सोपी ट्रिक्स मुलांनो काय 1 2 3 4 आणि 5 हे जे छोटे छोटे जे 5 त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये क्रमांक टाकून घ्या 1 2 3 4 5 असे क्रमांक टाका. असे हे किती झाले छोटे 5 त्रिकोण. अधिक आपण पाहणार आहोत काय की आपल्याला हे छोटे आपण 5 त्रिकोण पाहिले. त्यानंतर आपण एक पाहणार आहोत की काय या ठिकाणी जर शिरोबिंदू घेतला त्रिकोणाचा तर इथून तयार होणारा हा एक त्रिकोण बरोबर आहे. पुन्हा ह्या ठिकाणी त्रिकोणाचा एक शिरोबिंदू घेतला तर ह्याच्यावरून हा एक तयार होणारा त्रिकोण, त्या ठिकाणी हा एक शिरोबिंदू घेतला तर या ठिकाणी असा तयार होणारा हा एक त्रिकोण, या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा
हा एक त्रिकोण आणि या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण. अशी एकूण किती 1 2 3 4 आणि 5 शिरोबिंदूपासून तयार होणारे किती त्रिकोण 5. म्हणजे या आकृतीमध्ये एक लहान हे 5 त्रिकोण त्याच्यामध्ये आपण क्रमांक लिहिलेला आहेत आणि हा एक शिरोबिंदू घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे 5 त्रिकोण असे एकूण या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होणार आहेत 10. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. मुलांना अशा पद्धतीच्या आकृती परीक्षेला येतेच. बऱ्याच वेळा ही आकृती शिष्यवृत्ती असेल स्पर्धा परीक्षेला आहे त्या ठिकाणी विचारलेले आहे. हे सोडवताना एक लक्षात ठेवा 1 2 3 4 5 असे क्रमांक द्या. त्यानंतर या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण, या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण, यापासून तयार होणारा हा एक त्रिकोण, असे 5 शिरोबिंदूपासून 5 त्रिकोण तयार होतात. म्हणजे 5 आणि 5 बरोबर 10 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक किती 1. चला मुलांनो पुढील आकृती आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो ही आकृती पहा. दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर मुलांनो पाहूया आपण या आकृतीमधले प्रत्यक्ष त्रिकोण मोजूया. एक ट्रिक्स तुमच्या लक्षात येईल. अतिशय सोपी असणारी आयडिया ट्रिक्स या आकृतीमध्ये आपण देत आहोत की पहा या ठिकाणी पहा या रेषेमुळं या ठिकाणी तयार होणारे हे जे कोण आहेत पहा 1 2 आणि हा एक पूर्ण 3. हिथून जर आपण या ठिकाणी तयार होणारे कोण जर पाहिले तर किती होतात 3. 1 म्हणजे हा एक कोण 2 आणि पूर्ण 3. त्यामुळे या रेषेमुळे तयार होणारे हिथं देखील किती कोण तयार होतात 3. पुन्हा या रेषेमुळे तयार होणारे हिथं किती देखील कोण तयार होतात त्रिकोण 3. लक्षात आलं. या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 म्हणजे 3 3 आणि 3 6 आणि 3 9. हे लक्षात आलं मुलांनो. आता पहा या पूर्ण रेषेमुळे तयार होणारे कोणते त्रिकोण तयार होत आहेत 1 आणि 2. किती तयार झाले 2. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण या रेषेमुळं. त्यानंतर या रेषेमुळे तयार होणारी हा आणि हा म्हणजे या ठिकाणी 2 त्रिकोण तयार होत आहेत. या रेषेमुळे तयार होणारे हा आणि हा असे इथं 2 त्रिकोण तयार होत आहेत. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 किती त्रिकोण झाले 6. आणि हा पूर्ण एक त्रिकोण म्हणजे असे एकूण किती हा एक म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होत आहेत मुलांनो पहा 9 6 15 आणि 1 16. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण तयार होत आहेत. यामुळे 3 यामुळे 3 यामुळे 3 ह्या पूर्ण रेषेमुळे 2 ह्यामुळे 2 या रेषेमुळे 2 आणि ह्या पूर्ण एक त्रिकोण असे 9 6 आणि 1 असे एकूण 16 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होत आहेत. चला आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृत्यामध्ये किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला किंवा साध्या ट्रिक्सनं आपल्याला या आकृत्यामध्ये दिलेले त्रिकोण आपल्याला सांगता येतील. पहिली आकृती पाहूया आपण. या पहिल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत. आकृती पहा. त्यामध्ये आपण या पद्धतीने हे गणित सोडवू शकतो. त्यामध्ये 1 2 असे क्रमांक द्या आणि मोजा. तर ह्या आकृतीमध्ये एकूण हे 1 आणि हे 2 या दोन्हीची बेरीज करा. एकूण किती येते 3. तर या आकृतीमध्ये एकूण 3 त्रिकोण तयार होतात. कसे तयार होतात तर पहा हा 1 हा 2 आणि पूर्ण एक 3 अशा पद्धतीने हे 3 त्रिकोण तयार होतात. आता दुसरी आकृती पहा. दुसऱ्या आकृतीचा विचार करा. तिथे हे क्रमांक द्या 1 2 3 4 अशा पद्धतीनं क्रमांक द्या आणि पहा त्यांची बेरीज करा 1 2 3 4. ह्या सर्वांची बेरीज करा 4 आणि 3 7 8 9 आणि 1 10. तर या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती असतील 10. याच पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. आता तिसरी आकृती आपण पाहतोय. याही ठिकाणी याच पद्धतीने लिहा 1 2 3 4 5. लिहिलं. मग आपण करूया 1
2 3 4 अधिक 5 या सर्वांची बेरीज किती येते पहा. 5 आणि 4 9 10 11 12 13 14 आणि 1 15. म्हणजे या आकृतीमध्ये 15 त्रिकोण आहेत. परंतु नाही मुलांनो, याही ठिकाणी एक रेष आहे. म्हणून आपण अशा पद्धतीचं गणित असेल तर एक काम करूया. आकृती ह्या पूर्ण याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झालेत, इथं 15. या ठिकाणी रेष मारल्यामुळे पुन्हा 1 2 3 4 5 याही ठिकाणी किती त्रिकोण तयार होतात, 15. हिथून वरचे 15 आणि हिथून वरचे 15, 15 अधिक 15 बरोबर ह्या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील, 30. अशा पद्धतीचं गणित आलं तर आपल्याला असंही करता येतं. जर समजा आणखी एक इथं रेष मारली तर याही ठिकाणी 15 त्रिकोण तयार होतील. म्हणून या ठिकाणी 1 2 3 4 5 किती 15 आणि मग 1 2 3 म्हणजे 15 गुणिले 3 म्हणजे ह्या ठिकाणी जर रेष असेल तर एकूण त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील, 15 त्रिक 45. समजलं ना मुलांनो. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये होणारे त्रिकोण तयार बघा 1 2 3 4 5 हे किती झाले, 15. मग पहा पुन्हा या ठिकाणी मोजा 1 2 या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण किती झाले, 3. पुन्हा मोजा 1 2 3 या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण किती झाले, 6. या ठिकाणी 3 या ठिकाणी 6 आणि इथून वर किती 15. म्हणूया 15 अधिक 6 अधिक 3 बरोबर 15 आणि 6 21 22 23 24 म्हणजे या पूर्ण आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण तयार होतील, 24. समजलं ना मुलांनो. मग पहा आता ही एक आकृती या ठिकाणी दिलेली आहेत. या दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत त्याच पद्धतीने आपण सोडवणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 या सर्वांची बेरीज करा. किती येते, 6 आणि 5 11 11 आणि 4 15 16 17 18 19 20 आणि 21 म्हणजे वरील आकृतीमध्ये ह्या किती त्रिकोण तयार होते, 21. तशाच पद्धतीनं 1 2 3 4 5 6 याही ठिकाणी किती त्रिकोण तयार होतात, 21. म्हणजे ह्या पूर्ण आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण, हे 21 हे 21 म्हणजे एकूण 42 त्रिकोण तयार होतील. असं आपण जर म्हटलं तर हे उत्तर चूक आहे. कारण का, पुन्हा या आकृतीचा जर विचार केला, हिथून वरती किती त्रिकोण तयार झाले, 21. हिथून खाली किती त्रिकोण तयार झाले, 21. परंतु या ठिकाणी जर स्ट्रेट अशी सरळ रेषा असेल तर हो का, हा एक त्रिकोण तयार होतो, हा एक त्रिकोण तयार होतो, हा एक त्रिकोण म्हणजे 1 2 3 आणि पुन्हा ह्या ठिकाणी 1 2 3 असे एकूण किती त्रिकोण तयार होतात. उभी जर सरळ रेषा असेल अशा आकृतीमध्ये तर वरचे 21 खालचे 21 आणि 1 2 3 1 2 3 म्हणजे असे एकूण किती 6 म्हणजे 42 म्हणजे 6 42 अधिक 6 42 अधिक 6 बरोबर 48 त्रिकोण ह्या आकृतीमध्ये तयार होतील. समजलं ना कशा पद्धतीनं. जर सरळ रेषा असेल तर 1 ते 6 म्हणजे जेवढे अंक आहेत तेवढे अंक त्यामध्ये मिळवा म्हणजे 42 अधिक 6 बरोबर 48 त्रिकोण तयार होतील. आता ही आकृती पहा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे वरच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील, 21. हे लक्षात आलं. खालील आकृती पहा 1 2 3 4 5 आणि 6 खाली किती त्रिकोण तयार होतील, 21. या पूर्ण आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती, 21 अधिक 21 बरोबर किती होतात, 42 त्रिकोण ह्या आकृतीमध्ये तयार होतात. का तर या ठिकाणी ही सरळ रेषा नसल्यामुळं या बाजूला त्रिकोण तयार होत नाहीत. या ठिकाणी जशी सरळ रेषा असल्यामुळं 6 त्रिकोण तयार झाले, परंतु इथं सरळ रेषा नसल्यामुळं हे त्रिकोण तयार होत नाहीत. म्हणून वरचे 21 आणि खालचे 21 म्हणून ह्या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झाले, 42. अशा अनेक ट्रिक्स आपण मुलांना पाहणार आहोत. तर माझा जो मैत्री मॅथ्स जो चॅनल आहे त्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अनेक व्हिडिओ आपण पाहणार आहोत, अनेक ट्रिक्स पाहणार आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ
या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? ही आकृती पहा. या आकृतीचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपण पाहूया की या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. तर 1 2 3 आणि आतला एक 4 आणि हा पूर्ण एक 5 म्हणजे 4 अधिक मोठा 1 बरोबर किती त्रिकोण आहेत? 5. याच्यावरून एक लक्षात आलं असेल, त्रिकोणामध्ये जेव्हा एखादा त्रिकोण काढला जातो तेव्हा तो त्रिकोण स्वतःजवळ किंवा स्वतःभोवती 4 त्रिकोण तयार करतो. अत्यंत महत्त्वाचं आहे हे. एका त्रिकोणामध्ये दुसरा त्रिकोण काढला जातो आतमध्ये, तेव्हा हा त्रिकोण किती त्रिकोण तयार करतो आतमध्ये? स्वतःभोवती 4 त्रिकोण. पहा 1 2 3 आणि 4. हाच नियम आपल्याला पुढील आकृतीमध्ये लावता येतो. ही आकृती पहा. या त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण तयार झाला म्हणून त्यानं तयार केलेले 4 त्रिकोण. या त्रिकोणामध्ये असणारा हा त्रिकोण त्यानं तयार केलेले 4 त्रिकोण आणि हा एक आतला त्रिकोण आणि त्यानं तयार केलेले किती त्रिकोण? 4 आणि हा पूर्ण मोठा 1 असे एकूण 9 त्रिकोण आकृतीमध्ये तयार होतील. पहा कसे 1 2 3 आणि मोठा एक 4 या त्रिकोणाने तयार झालेले. पुन्हा हा त्रिकोणाने बघा 1 2 3 आणि 4 आणि हे मोठा 1 अशा पद्धतीने 4 आणि 4 मोठा 1 9 त्रिकोण या आकृतीने तयार होतील. पुन्हा ही आकृती पहा. हा जो त्रिकोण आहे ह्या त्रिकोणानं आतमध्ये किती त्रिकोण तयार केले? 4. त्यात हा सुद्धा त्रिकोण आले. कुठले? 1 2 3 आणि 4 त्रिकोण तयार केले. अधिक बघा आता हिथं रेष मारल्यामुळे किती त्रिकोण तयार होत आहेत? 1 2. या ठिकाणी किती होत आहेत? 2. या ठिकाणी किती होत आहेत? 2. असे एकूण किती? 3 आणि 2 3 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि मोठा 1 असे एकूण किती त्रिकोण तयार होतात या आकृतीमध्ये? 11. पहा की या त्रिकोणानं तयार होणारे त्रिकोण किती आहेत? 1 2 3 आणि 4. तसं या त्रिकोणानं तयार झालेले त्रिकोण कोणते आहेत? 1 2 3 आणि हा एक 4ला हे 4 लिहिले. परंतु या त्रिकोणाचे पुन्हा 2 भाग झाल्यामुळं ह्याचे 2 ह्याचे 2 हिथं 2 त्रिकोण तयार झाले असे 6 आणि मोठा 1 असे एकूण 11 त्रिकोण आकृतीमध्ये तयार होतात. मग पहा मुलांनो, अशाच पद्धतीचं एक या ठिकाणी आकृती दुसरी दिलेली आहे. तिचं नीट निरीक्षण करा की काय ह्या त्रिकोणानं तयार होणारे आतमध्ये किती झालेले त्रिकोण? 4. ह्यानं तयार होणारे किती झालेले आहेत आतमध्ये? 4. हे लक्षात आलं. मग पहा हिथं तयार होणारे 2 हिथं तयार होणारे 2 आणि यानं तयार होणारे 2 असे किती आले? 6. लक्षात आलं. मग आपल्याला एकही लक्षात आलेलं असेल की ह्यानं तयार होणारे हिथं 2 इथं तयार होणारे हे 2 आणि ह्यानं तयार होणारे हे 2 असे एकूण किती झाले? 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि हा पूर्ण मोठा 1 असे सर्वांची बेरीज करा. 6 4 10 6 4 10 आणि 1 21 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. किती सोपे आहे मुलांनो? पहा आता पुढे एक दिलेला त्रिकोण पहा की 1 2 3 आणि 4. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 4. त्याची दुप्पट करा तेवढे त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. म्हणजे किती त्रिकोण तयार होतात? 8. तशाच पद्धतीनं पहा मुलांनो की काय 1 2 3 4 5 आणि 6. यातली मोठी संख्या कोणती आहे? 6. 6 गुणिले 2 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 12 त्रिकोण तयार होतील. त्याच पद्धतीनं पहा मुलांनो 1 2 3 4 5 6 7 आणि 8. यात मोठी संख्या कोणती आहे? 8. 8 गुणिले 2 बरोबर 16 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतील.